सोशल मीडियावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्या संदर्भात अत्यंत घृणास्पद, हिंसाचारास प्रवृत्त करणारी व महिलांच्या सन्मानाला धक्का देणारी विधाने केल्याप्रकरणी अंजली भारती यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। लष्करी भीमा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिवाजीराव दिवार यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे। आयुक्तांनी याची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले। दिवारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जानेवारी रोजी यूट्यूब, इंस्टाग्राम आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये अंजली भारती यांनी बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचा उल्लेख करत अमृता फडणवीस यांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह, स्त्रीद्वेषी आणि हिंसाचारास प्रोत्साहन देणारी विधाने केली। ही विधाने कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नसून ती थेट लैंगिक हिंसाचाराचे समर्थन व प्रोत्साहन देणारे असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। यावेळी आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या। विनंती केलेली आहे की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नी ज्या सामाजिक कार्यामध्ये आहेत, ज्या कला क्षेत्रामध्ये आहेत, त्यांच्याबाबत अमृताताई फडणवीस यांच्याबाबत जे वक्तव्य केलेलं आहे अंजली भारतींनी, एकदम विक्षिप्त स्वरूपाचं, घृणास्पद, लज्जास्पद असं विधान त्यांनी केलेलं आहे। आणि त्या विधानाच्या विरोधात आम्ही साहेबांना सेक्शन 79 आणि सेक्शन 391/2 च्या अनुषंगाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। ज्या प्रकारे सदरची महिला ही आंबेडकरी चळवळीचं पांघरून घेऊन फिरत असते, परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेबांची विचारधारा जोपासली जाते। बाबासाहेबांच्या विचारधारेच्या अनुसार भारतीय संविधानाने महिलांना सर्वाधिक जास्त महिलांचं उदात्तीकरण केलेलं आहे आणि आंबेडकरी चळवळीचं नाव घेऊन सदरची अंजली भारती नावाची विक्षिप्त महिला जर बाबासाहेबांच्या आणि पुरोगामी चळवळीच्या नावाला जर काळीमा फासत असेल असे घाणेरडे वाक्यप्रचार करून, तर त्यांना आमच्या लष्करी भीमाच्या रणरागिणी फरफटत नेऊन झिंजा उपटून फटकवतील। त्यांनी सुधरून राहावं, हीच आमची मागणी आहे। याच्या माध्यमातून सीपी साहेबांनी त्यांचे जे कनिष्ठ अधिकारी होते त्यांना आदेश दिलेले आहेत की गुन्हा दाखल करून घ्या म्हणून।